लहानपणी रविवार कधी सुरू व्हायचा माहिती आहे? आई इडलीचे तांदूळ भिजत घालताच आमचा आनंद तेव्हाच सुरू व्हायचा. रात्री मनात एकच विचार असायचा, उद्या गरमागरम इडल्या मिळणार. सकाळी उठताच घरभर दरवळणारा तो सुगंध, वाफळणाऱ्या मऊसूत इडल्या आणि सोबत सुंदर सांबार आणि चविष्ट नारळाची चटणी. इडल्या शिजून झाल्या की लगेच हात लावायचा हट्ट, पण आईचं नेहमीच एकच वाक्य असायचं, थोड्या थंड होऊ दे, मग काढते साच्यातून. आणि मग आई चमच्याने एक एक इडली अलगद साच्यातून काढायची. त्या मऊसूत शुभ्र इडल्या पाहूनच भूक दुप्पट व्हायची. इडली साच्यातून बाहेर पडताना येणारा गरम वाफेचा सुगंध आणि इडली हातात पकडतांचं समाधान, आहाहा, ते बघण्यातही एक वेगळीच मजा होती. आणि सोबत सुंदर गरमागरम सांबार. इडल्यांची खरी जोडी असायची ती आईच्या सांबारासोबत. त्यातले मऊ झालेले गाजराचे तुकडे, बटाटा, कांदा, टोमॅटो आणि वरून कोथिंबिरीचा सुगंध. त्या मऊसूत इडल्यांवर आई जेव्हा गरमागरम सांबार ओतायची ना, आणि तो सांबार हळूहळू इडलीत मुरताना बघून मन तृप्त व्हायचं. आणि मग यायची नारळाच्या चटणीची वेळ. आई गॅसवर छोटी कढई ठेवायची, त्यात तेल पडताच तो हलका टप्पा आवाज यायचा. मोहरी तळतळायची, जिरं नाचायला लागायचं, हिंगाचा सुगंध दरवळायचा. हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तेलात पडताच तो चुर्र असा आवाज संपूर्ण घरभर फिरायचा. आणि ती गरमागरम फोडणी जेव्हा पांढऱ्या शुभ्र चटणीवर ओतली जायची, ते दृश्य पाहूनच अर्धी भूक भागायची. पहिला घास तोंडात गेला की वाटायचं, रविवार म्हणजे हाच. काही पदार्थ फक्त चव देत नाहीत,